श्री सद्गुरु परमानंद
थोडं वरी करा आणि आनंद लक्षावनाशास्त्रामध्ये आत्मावदत्त हात नामस्मरण दोषादिभूतिरहण ब्रह्म विष्णुतीर्ण करती तुझे हे स्तवन कर्मभूमीच्या देव धर्मदाले श्रमता बंदी हा केले जाय व्यर्थ सोडून न जाय परवनाशम जाणता अनुचित सोयत रश्मते एकाग्र करावा स्मरण तू भजावा दत्त निरंजन आद्योदसे मोक्षे पद प्राप्त शैर करावे हे स्मरण जोगा प्राण परमवाचे सिद्धकडे हे पाल तेथे मी पामरे मोखाने काय वर्णता श्री महाराज देवारता दत्ता तुझे रूप दानवून दत्ता तुझे रूप होते
सद्गुरु महाराज
यमधर्म सांगे दुका नका पाहू जे मोक्षाच्या देणारे त्याशी पाहून जावे आनंद नामाचा गजर करिता निरंतर श्री गुरुनामा ठाई तेथे तुमची सत्ता आहे बाळगो बापूशी बोल आणि यम धर्माचा सन्मान जय गुरु महाराज जय परब्रह्म आजची कीर्तनरूपी सेवा म्हणजे खूप तळमळीला लागलेला जाजोड आणि तळमळीचा आजचं कीर्तन आमच्या निश्चित प्रेम करणारे आमचे भगवान बापू खारेकर आमचे मोक्षवासी आनंदने दत्तभक्त पारायण विठ्ठलरावजी महाराज खारेकर यांचे चिरंजीव यांच्या आग्रहास्तव यांच्या विनंतीस्तव आणि त्यांना 3:30 ला फोनाला महाराज कीर्तन करतात. कीर्तनाला कसं नको कीर्तन चौकात मी होते भजनी मंडळात सुद्धा होते. कीर्तन करायला निमित्त नको. निमित्त कोणतं जे दिलं त्या ठिकाणी जाऊन कीर्तन करावं. तिथं मग माणसं येऊ किंवा येऊ त्या कीर्तन करायला काही घेणं देणं नाही. त्या बोलायचं बोलावं. आता काही तर काही द्यायचं ना आपल्याला. प्रत्येकाला वाटत असं मला अर्ध्या घंट्याचा फोटा कर, अर्ध्या घंट्यामध्ये व्हायचं नाव कीर्तन. आपलं कीर्तन आपल्या गणेश बापूला माहित आहे. 3 तासाचा असतो. 3 तासाच्या मध्येच खाली येईल आपला असतो. पब्लिक ज्या दिसणार आले घरचेच माणसं राहतात तुमच्या आग्रह असतो. आणि आमचे मोक्षवासी आनंदने
विठ्ठलराव खारेकर महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजचे कीर्तन आणि अशा संतांच्या सानिध्यामध्ये अशा संतांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आम्हाला कीर्तन भेटले याच्यापेक्षा भाग्य कोणतं मोठं हे मला दाखवा. हेच होईल भाग्य. अनंत जन्मीचे सुकृत साचले म्हणून भेटले तू महाराज. कसं पाहिजे? अनंत जन्माचं सुकृत पाहिजे. त्यावेळेस कुठंतरी असं संतांच्या पुण्यतिथीला, संतांच्या दशक्रियेला, संतांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन सापडते, त्यांच्या पुण्यस्मरणाला भजन होते. हे आपलं भाग्य. कीर्तनकार नाही काय, मात्र भाग्यानुसार भेटल. प्रत्येकाचं भाग्य वेगवेगळं आहे. सेवेकरताने म्हटलेला आम्ही भाग्याचे श्रीमंत गुरुला विचारला. मग गणितोमुळे आमच्याजवळ पैसे नाही याचं हरकत नाही, मात्र आम्ही भाग्याचे श्रीमंत. आमची श्रीमंती कशात आहे? भाग्य. असं ज्या ठिकाणी आम्हाला कीर्तन भेटतात, अशा ठिकाणी आम्हाला भजन भेटतात, त्यावेळेस आम्ही भाग्याचे श्रीमंत आहोत. पैसा आमचा कोणता हो? भाग्य म्हणजे आमचा पैसा. आम्ही भाग्याचे श्रीमंत. भाग्य हे होय श्रीमंती. बऱ्याच जणांच्या घरी पैसा आहे, पैसा खूप जणांच्या इथे लाखो करोडो पैसे आहेत, मात्र वजन वाढले की शरीराला वाईट करावं लागते, आणि पैशाचं वजन वाढलं की दान करावं लागते. पैशाचं वजन वाढलं सत्कर्म करावे लागतात, लोकांना जीव घालावं लागते, अन्नदान करावं लागते, नामस्मरण करावं लागते, नामाचा सत्ता करावा लागतो. पैशाचं वजन वाढलं, सत्कार्य करावं लागते, महाराजांना भूमिदान करावं लागते. आणि आज आमचे कोलंबीच्या ठिकाणचे आमचे श्री 108 श्री महंत गुरु यदुवन महाराज, गुरु गंभीरवन महाराज यांच्या वास्तव्यात आमचं कीर्तन आणि आमचे निळेगावचे आनंदवन महाराज यांच्या सुद्धा आजचं वास्तवात कीर्तन. आमचे गोळशेकर बापू असते, सर्व पवित्र अशा संतांच्या आणि सर्व तुमच्या गुरुभक्तांच्या सानिध्यात आमचं कीर्तन. आणि अभंगाच्या दिशेकडे आपण जाऊ. आपल्याला काही जास्त वेळ लावायचा नाही, अभंगाचा अर्थ बघून. आणि आपल्या आज पुण्यस्मरण आहे, पुण्यस्मरण म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. पुण्यतिथी म्हणजे त्यांनी जन्माला येऊन काय काय कार्य केले आणि त्यांच्या कार्याचा आठवण करण्याचा आजचा दिवस. धारेकर बापू
चिंतन करायचं आपलं आजचं कीर्तन. खारीकर बापू कीर्तन म्हणजे असं साधं सुद्धा कीर्तन करायचं. संसाराचे कीर्तन नको, त्याच्या संसाराच्या गोष्टी नको. उयातील उयत्या सांगणारे कीर्तन आनंद संप्रदायामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार आमचे विठ्ठलरावजी महाराज खारीकर आणि कीर्तनाच्या माध्यमातून आनंद संप्रदायाचा प्रसार केला. आणि तेच प्रसार आमच्या परंपरा. आणि खारीकर बापूची इच्छा राहून महाराज महेश महाराज तुमच्या घरी येऊन जातो किंवा तुम्ही आमच्या इथे येऊन कीर्तन करा. त्यांच्या सानिध्यात का होईना मात्र त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त तर आजचं कीर्तन व्हावे हे आमच्या विठ्ठल महाराज खारीकरांची इच्छा होती. का संतांसमोर सगळ्याला झुकावं लागते. संतांचा हा संग लिहव्या भंग, मग त्याच्यात देव सुद्धा आनंदानं नसतात. संतांच्या संघामध्ये गेल्यावर साभंग लिहिते. मग घेतलेला आहे यमधर्म सांगितला नका पाहू गुरु भक्ता. यमानंदला विचार महाराज, यममध्ये आम्ही साधारण जीवाला घेऊन जाण्यासाठी जातात. आता धर्म म्हणाला तुम्हाला गुरु भक्ताला नेण्याचा अधिकार नाही आणि गुरु भक्ताला तुम्ही नेऊ शकत नाही. ये मंत्र सांगे तुझा नका पाहू गुरु भक्ता. गुरु भक्ताला बघायचं नाही. मग त्यावेळेस यम काय विचारतात त्या धर्माला, यम पुसते धर्म राया, यम पुसते धर्म आम्हाला जायचं नाही, काय हरकत नाही, आम्ही जाणार नाही महाराज. मात्र आम्हाला घेऊन जाण्यासाठी कोण जाईल? जे गुरु भक्त, जे गुरुचं अखंड चिंतन करतात, अष्टप्रहर गुरुचं नामस्मरण करतात. अष्टप्रहर म्हणजे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. या अष्टप्रहरामध्ये जो गुरु भक्त अखंड गुरुचं नामचिंतन करतो, गुरुला सोडून एक क्षेत्र सुद्धा राहत नाही. केवळ म्हणजे खरा पक्का गुरु भक्त. तुम्ही विचारलं महाराज गुरुभक्त नाहीच आहे, गुरुभक्त हात आता कसं झालं? पौर्णिमा आहे म्हणजे की गुरुची माळ आहे, मंगळवार आहे म्हणजे की हनुमानाचा वैभव आहे, शनिवार आहे की शनिदेवाचा होय, सोमवार आहे की महादेवाचा होय. सोमवारी उपवास करणार, मंगळवारी करणार, असे त्याचे 8 वर उपवास करण्यामध्ये निघून चले. आणि उपवास करूनच गड केसार देव सापडायला तयार नाही. आणि याचा उपवास असा काय नाही, सगळं जमाले, पोहे जमाले, शाबुदाना जमाले, भगर जमाले, काय करा फक्त मीठ बदला आणि 2-3 काय बरं चालू द्या.
वाढायला नको, शुगर वाढायला नको. नंबर एक काम झालं फक्त शेत उपयोग टाकायचं वय जरा खायचं. उपासा त्याचा काही लोक तीर्थयात्रा करण्यामध्ये जातात. काशीला जातात, बरेच जण काशीला जातात पुन्हा घरला येतात. काशीला जायचा तुम्हाला नियम माहित आहे का? नाही, आपल्याला नियमच माहित नाही. महाराज सांगायला म्हणून करायला काशीला गेल्यावर वापस गावला मराव तरच घराकडे यावं. काशीला गेल्यावर शेवट घरी येता येणार तिथंच मराव झालं. तीर्थयात्रा करून काही जण घेतात, काही जण पायी करून घेतात. चालूच आहे आता, परंपरा राहतच आहे. आता आपल्याला काही म्हणता येईना. ज्याचा त्याचा देव, ज्याचा त्याचा भाव. भाव तैसा देव हे संतांची वाणी, आणि आचरणावाचून पाहिलं का कोणी. भाव तिथं देव, देवाची वाणी आहे, तुकोजी महाराजांची ही वाणी आहे. आणि आचरणावाचून पाहिलं का कोणी. आचरण पाहिजे. नंबर एक मोठा खाल्या, सुना खाल्या, गांजावर, सिगारेटवर, नको ते मांस भक्षण कर. मला देव भेटला पाहिजे. कसा तुम्हाला गुरु महाराजांना 11 धान्य निर्माण करून दिले, आणि 11 धान्याचं सेवन करावं लागते. पहिलं नाम 11 धान्याचे खूप काही खायला जमणार. पहिल्या नामाचं महत्व आता ज्याने गुरु केला त्यालाच माहित. महाराज काय म्हणाला, 11 म्हणजे पहिलं नाम घेतल्यावर 11 दोष काढून टाकावं लागते अंगातले. याला काढायचं जाऊ द्या, आणि 11 दोन्ही याला अंगाला लावून घेते. दोषाला भरून चालले. मग गुरु भक्त आहे, गुरु भक्त कोण नेमका गुरु भक्त बोलता. एका शब्दावर कीर्तन आपण चलते चलायला आपल्याला पूर्ण अवघाचा भावार्थ बघायचा आहे. मग तुम्ही म्हणशाल महाराज कलियुगामध्ये देवदेव नाही. काय देवदेव आहे? कोण नाही म्हणा. एवढे लाखो कोटी वारकाचं ते काय येणे होतं काय? येणे नव्हतं. त्यांना खरा मार्ग सांगणारा कोणी भेटला नाही, खरा सांगणारा त्यांना भेटला नाही. याच्यात मोठं दुसरं संप्रदाय बसला असेल ते म्हणते आपापल्या संप्रदायाचा मोठेपणा करा. तसं नाही. प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबा आहे सुद्धा सांगतात, त्यांनी सुद्धा चिंतन केलं हरी मानव. त्रिगुणासार गुण हे सार, सारा सार विचार हरी पाठ. मग त्रिगुण कोणते? रजतम सत्व, हे 3 गुण. हे 3 गुण कोणाला लागले? ब्रह्मा विष्णू महेश्वराला हे 3 गुण लागले. 3 देव असा म्हणाले ज्ञानेश्वर महाराज. कसा देव नाही. अजून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगतात, जाण तेरे गुण बधिरे, तेरे करते कार धोरीजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पटवसत करुसती. काय सांगितलं? जाणत्या माणसाला गुरुमुक्ती करावं. तर थोडं पावसाळ्याच्या याच्यानं गळा बसलेला असल्यामुळं माय सिस्टम थोडं जोड लागला नाही, त्याच्यामुळे गळ्यात त्रास होणार. हळूहळू आपण चालू द्या. ज्ञानेश्वर महाराज गोड बोलला, मी सुद्धा गुरुची भक्ती केलो, गुरुच्या भक्तीला मी करून गेलो. ज्ञान देव म्हणे करो साच गुरु करते. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, मी गुरुच्या कृपेने उत्तर केलो, मला काय नाही. पहिलं वेदच्या शरीर करो वेदिराधारे, मुद्रा लावून खेचे प्राणी यानी वैसना, ज्ञान देवाच्या रक्तात येतो. अजून कोणती मुली द्याव तुम्हाला? ये गुरु भक्त.
तुकाराम महाराजांचं सुद्धा बंधन आहे. तुकाराम महाराज सुद्धा गोड वर्णन करतात. पाषाणाला पुरणपोळी आणि हाती तिला शिवी गाडी. काय म्हणते? पाषाणाला पुरणपोळी द्यालाय, दसऱ्याला पुरणपोळी ठेव, अजून कोणत्याही सणाला पुरणपोळी ठेव. आता घरी मायबाप आला देते ताक बेटा त्या नाही. तू पसरेच्या लोकांना आणि माय दर्शनाची टाकावा. अशी आपली वागणूक माय बापामध्ये देव आहे, ते देव ओळखता आला पाहिजे. जास्त काय आपल्याला दृष्टी मोठी लागत नाही. एवढंच प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि ते देव ओळखता आला पाहिजे. कलियुगामध्ये आधर्म झाला, लोक झाले दोषयुक्त, कुठून आले कुठे जाणे खरे सोयीच. नास्तिक धर्म फार वाढला, झाले आभाका दयाला झाल्या आभाका. सूक्ष्म धर्म्या पारे झाले होता. जो आहे कलियुगामध्ये अधर्म वाढला, नास्तिकपणा वाढला. देव कुठं आहे महाराज दाखवा, आम्हाला तर दिसणार आहे देव, तुम्हाला दिसणार आहे तर दाखवा. देव कुठं आहे नेमकं? देव इथंच आहे ना, काय म्हणते ना मंदिर ना मस्जिद ना चर्च. काय तेरे हृदय के अंदर विराज है प्रभु, तू देख खोल के नजर आणि ये तो स्थान प्रभु का कर गए सपाट मरने ये तो स्थान प्रभु का कर गए सपाट मरने ये तो स्थान प्रभु का. आनंद संप्रदाय म्हणजे शिस्तीचा संप्रदाय होय. दुसऱ्या संप्रदायामध्ये काही म्हणायचं नाही. तिथं म्युझिक जरी लावला तरी माहिती चलते का? तिथं गोंधळ बघा, 5-50 टाळकरी, 2-3 बटन वागे, मध्ये पेटी आहे का आहे, काय म्हणाले काही गोळ कळच ना. मात्र आनंद संप्रदायाचं तसं नाही. आपला संप्रदाय म्हणजे शिस्तीचा संप्रदाय. शिस्तबद्ध संप्रदाय आहे. देव कुठे आहे? देव कुठे आहे? देव आपल्याकडे आपली आहे, मात्र ओळखता आलं पाहिजे. म्हणून काय करावं लागतं त्याच्यासाठी? काम क्रोधात कषडवळे मध्ये करती मारामारी. जे षड विकार असतात ती मारामारी करून द्यावी. इनको निकाल के बाहेर येतो स्थान प्रभूजिका. ते स्थान आहे प्रभूचं. ते दोषांना म्हणाल्यामुळे तो आपल्याजवळ यायला तयार नाही. जवायानं हे 18 दोष काढून टाकल तेव्हा गोकुळाच्या जवळच टाकल. आता प्रत्येकाला वाटत असेल खारेकर महाराज नाही, खारेकर महाराज नाही, कुठे गेले? कुठंच गेले नाही. कुठं जाणं शक्यच नाही. भक्त भक्ताजवळच येते, कुठे जाऊ द्या. भक्त भक्ताजवळ येणार, भक्ताजवळ बसणार. तसं गुरु महाराज भक्ताजवळ येणार, भक्ताचं कीर्तन ऐकणार, भक्ताचं भजन ऐकणार. स्वर लागू चिन्ह लागू काही घेतलेलं नाही महाराजांना.
कीर्तन केल्याने स्वरात नव्हतं, काय नव्हतं, गळा बसलेला होता, सिस्टम नव्हतं, काही पास नव्हता. म्हणून सगळं स्वरात पाहिजे. कसं पाहिजे? स्वरात. शांती स्वराला लागले काय? पेटी बरोबर स्वर ठेकारी काय? म्हणणारे बरोबर म्हणाले काय? टाळ बरोबर वाजाले काय? स्वर आहे का एकामेकांना? स्वर जर नसेल, स्वर म्हणजे गती, गती म्हणजे जीवाची स्थिती. कवने मागे कोठे जाई, ही कळाली पाहिजे जीवाची स्थिती. स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे गती, गती म्हणजे जीवाची स्थिती. गती चार गत्या सांगितल्या आणि चार गतीच्या वेळेला म्हणताय एवढे तुम्ही सर्वजण बसत्या चार गतीमध्ये एवढेच करून नाही, ज्या 56 कोटी आपण पृथ्वीमध्ये जेवढी जनता आहे, जेवढे पशु पक्षी आहेत, सर्वजण चार गतीमध्येच होत. चार गती कोणती? देवगाते मनुष्य, देवगती, वेदगती, नरगती आणि मनुष्यगती. किती गत्या? चार गत्या. देवगतीमध्ये काही प्राणी येतात, तेजगतीमध्ये काही प्राणी येतात, मनुष्यगतीमध्ये आपण नरकगतीमध्ये जे वाईट काम करणारे म्हणजे नरकगतीतले माणसं. नरकगतीतले कोणते? जे जीव मांस भक्षण करतात, मदिरापान कर, धूम्रपान कर. बघा दोघीला पान लावलंय. काय लावलंय? धूम्रपान, मदिरापान. पान लागलं म्हणजे ते व्यसन त्याच्यानं लागते. ज्या ज्या गोष्टीला पान शब्द लागला ते वैभव व्यसनाचं. चाय पित असला, चाय सुद्धा व्यसन नसतो महाराज. सगळे समजून महाराज कसं म्हणाला, चाय तरी पिवा लागते. चाय सुद्धा व्यसन, शास्त्र काढून बघावं लागेल. चाय व्यसन, पोटाचं नाव व्यसन. दारू जरी झाली महाराज दारू तयार झाली आंघोळापासून. आता आंघोळ कसं बनावं व्यसन? ते आंघोळाला तयार व्हाले, किती कशात तयार व्हाले ते देवाला. 2 रुपयाची दारू तुम्हाला 200 रुपयाला एकाने, आणि कसे खिसे भरून घ्याले. आता इकडे सगळे रेट वाढवून टाकालाय. त्याचं काय? आपल्याला वर वाटायला पैसे द्यालाय, इकडे जीएसटी वाढव, फुल खर्च वाढव, टॅक्स वाढव, गणपती वाढव, घरपट्टी वाढव. हे वाढवाय त्याचं काय? मग देव कुठं आहे? देव इथंच आहे. तुम्हाला देव बघायचा असेल तर देव असं नाही डोळ्याने तुम्हाला दिसणार नाही. म्हणून माऊली सांगतात, मन थोडे नवळे नाटशे
कोणी म्हणता तैसे गेला माया व्यर्थ कथा साजी मारून जसं दुधा दही करावं लागते दह्याची ताक करावं लागते ताकाला घुसळून त्यासाठी दोन्ही काढावं लागते तसं मंथन केल्यानं देव भेटते तर तुमच्या इच्छेला दुधात तूप आहे नाही दुधात तूप हाय मला दिसते काय नाही पण त्याच्यात तूप हाय काय करावं लागेल प्रयोग करावा लागेल तशा प्रकारे आपल्याला देवाची भक्ती करावी लागते भक्ती केल्यावर देव चालू येतात म्हणून भक्तीचा पाहिजे दिला देव चालू येतो आता बरेच महाराज शिवभक्तामधून जाते हरिभक्तामधून जाते जसं संप्रदायामधून आले तिकडे रामकृष्ण हरी म्हणालाय तिकडे महादेवाचं नाव घ्यालाय इकडे आलं जय जय रत्नराज महाराज हे खेळ लोक करते भक्तीमध्ये खेळ चालू जसा पत्त्याचा खेळ आहे त्याच्याप्रमाणे भक्तीचा खेळ करू नका कीर्तन म्हणजे कीर्तनाची गादी म्हणजे नारदाची गादी या गादीवर दारू पिणारे उभा टाकले भाज्या फुकणारे उभा टाकले सगळीकडे कीर्तनाला असं तुच्छ करून टाकले काही नाही करायला तिकडे म्हणजे नेमकं काय चालू आहे पैशासाठी वय नेमकं कशासाठी वय स्वाभिमान काय काय नेमकं याचा थोडा विचार करावा लागेल आणि हे संप्रदाय टिकून ठेवण्याचं काम आमच्या कार्यक्रम बापूंनी केलं आणि त्यांच्याच आणि आमच्या बाळगे महाराजांच्या बापूजी पाटलांच्या यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा संप्रदाय आता संप्रदाय कवच मागे आला मोठी मोठी कीर्तनकार कोणती पैशासाठी पैसा काय करता म्हणून आमचे गणेश बाबू पहिलंच पडत होते आम्ही भाग्याचे श्रीमंत का भाग्याला सापडलेला संप्रदाय मग एकनिष्ठतेची भक्ती गुरुभक्त कोण जो सकाळी उठल्याबरोबर आणि रोज नामस्मरण करतो सकाळी उठल्याबरोबर गुरु महाराजांना बोलवायचं कसं जय जय नाथ साधू जय जय Jaya
सकाळी उठल्याबरोबर तुझं नाम स्मरण काय करतो महाराजांचे हात मारतो महाराज सकाळ झाली आमच्या घरी या असे हात मारतो नंतर काय म्हणतो उठोरी प्राप्त कार्य करा सद्गुरूचे प्राप्त कार्य करा सद्गुरूचे आनंदासी वरता स्वानंदासी वरकार्य सती दोष जमाते घरच्या उठा सकाळ झाली नामस्मरण करा आणि अजून काय म्हणतो शास्त्र अनुभव पालन करण्याची सकाळी उठल्याबरोबर गुरुला बोलवायचं जर महाराजांना काही बोलवायचं काय होतं फक्त जे गणेशगिरी महाराज झाले काय देतात शेवटच्या रुपाळीच्या बोलून शास्त्र अनुभव पालन गणेश संन्यासी बोलले काय म्हणले जे गुरु भजनी तरले जे गुरु भजनी तरले ते पुन्हा जन्माशी नाही आले आपले खारेकर बाबाच्या गुरुच्या भजनात करून गेले तिला पुन्हा जन्माला येणंच नाही जे गुरुच्या भजनात करून गेले पुन्हा जन्म मला नाहीच केला म्हणून संतांचे महिमा सांगितला प्रत्येक कोणताही सांगत नव्हत्या आता संतांच्या संगतीमध्ये आपल्याला मनोमार्ग संतांची संगत लागले माणूस सर्व वाटेला संगतीचे काय सांगू
संतांच्या संगतीमध्ये जीवाला मनाचा मार्ग सापडतो आणि जीवाला खरा सापडला भेटतो. संतांची संगत एवढी महत्वाची आहे. कशाची संगत? संतांची संगत. म्हणून संतांच्या महत्वाच्या ठिकाणी लावता आले आहे. आलिंगन गळे मोक्ष सायुता जोडे. आलिंगन गळ्यावर संतांचं काय होते? चौथीची मुक्ती सांगितली आवडा मुक्ती सांगितली होती. आलिंगन गळे मोक्ष सायुता संतांचं महत्व सांगितलं. हे संतांचं महत्व आहे. मग सकाळ बरोबर गुरुचं नामस्मरण. सकाळ झाली, गुरु महाराज आले. मग दुपारच्या वेळेला महाराजाला बोलवायचं अजून. दुपार झाली, महाराज अजून आमच्या घरी या. कसं बोलतो तशी हात मागतो महाराजाला. देवा हौशेर बोला आपल्या संप्रदायात पाठांतर पाहिजे गोंधळ होता कामा नये. म्हणजे ऐकणाऱ्याला संशय होतो. महाराजांनी नाही, महाराजांच्या सोबतची बदली पण नाही. सगळे जुनेच होत. ताळमेळ लागला नाही, तरी बराच ताळमेळ लागलाय. तर गुरु महाराजांच्या कृपेनं आमचे शिंदीचे गंगाधर बाबू सुद्धा आले. नंबर 1 पेटी मास्तर असताना काय पेटी नाव ठेवा. नाव घेतल्यानंतर खंडासाठी पण माणसाला नाव हो किंवा हे नाही गेलं तर नाही. महाराज सगळेच नाव घेतलं, आमचं नाव घेतलं तसं नाही. मात्र तबलावादन मी नंबर 1 आता कोणी नाही गेल्याला मग मला पोथीच वाचावं लागतं. कीर्तन
नारदाची गाते दुपार झाल्याबरोबर आज महाराजांना बोलवतो महाराज सर देवा उशीर बहु झाला आणि कोण्या भक्ताने बोलला महाराज तुम्हाला अजून मोठा भक्त थांबवून ठेवलाय लवकर या समोर काय म्हणतो लवकर यावे आम्हाला धोता कंठ सोशलाळविता आळविता कंठ सोशलाळविता महाराज लवकर या अजून काय म्हणतो केव्हा येईल कवा येते म्हणाला दिन शरपूजा शरपूजा आले दिन शरपूजा म्हणजे कोणाचं बरोबर बापूजी गरीवर दाटला कंठ सोसराळविता आळविता कंठ सोसराळविता बापूजी पाटलांना दिलेलं महाराज असं भक्त बोलूला पाहिजे दुपारी सांगा आमच्या हरिहर बापूंचे जीवन चरित्र सांगण्यासारखं आहे आता आम्हाला काही बरं काय माहित नाही मात्र जेवढं आमच्या ऐकण्यात आहे का पुण्य त्यांच्या कार्य करण्याचा आजचा आठवण करण्याचा आजचा दिवस आणि आमच्या हरिहर बापूंनी जेवढं आम्हाला ज्ञान दिलं जेवढं त्यांच्याजवळ ज्ञान होतं आताच्या कोणत्याही महाराजांजवळ नाही का नाही इलेक्ट्रिसिटीची भक्ती आहे गुरुभक्त म्हणजे जो एका गुरुवाचं अन्य दैवताचं भजन पूजन करत नाही ज्याची एकाच गुरुची श्रद्धा आहे तेवे खरा पक्का गुरु भक्त काय काय जणांना झोप यादी जो काय करतो महाराज कॉमेडी घेणार महाराज कॉमेडीचा रोज आमच्या थारेकर बाबूंना सांगणे कॉमेडी घ्यायचंच नाही झोपले ते झोपले काही हरकत नाही मात्र जे मेन आदर ते ऐकणारे आपले हे बघा पीटी वाला जर कोई करायला हसवून टाकायचं तबला प्रमाण वाचल्या गेलं नाचायचं जायचं वाचू लागलं हसवून टाकायचं तबला म्हणजे कीर्तन सोडायचं होईल गायन वाल्याबरोबर म्हणणार गेले पण यावर जरा टाकायला येईला नाही असं कोणालाच काय झालं ना काय त्याचं थोडं भाग्य होतं काही का होईना आमचे भगवान बाबू सगळे अंगाचं काम केले सर्व अंगाचे करुणीकरण आणि ऐकी तसे कीर्तन सगळ्या अंगाचं काम करत अशा प्रकारचं बघतो गुरु महाराज संध्याकाळी सुद्धा बोलवतो गुरुभक्त गुरु महाराजांना कसं बोलवतो दिगंबरा हो देवानंदा Thank you.
दुपारी सुद्धा बोलवतो, संध्याकाळी सुद्धा गुरु महाराजाला बोलवतो, महाराज या जेव्हा म्हणजे खरा गुरु भक्त अशा गुरु भक्ताला नेण्याचा अधिकार हे माझा नाही. बघ बघतो जास्त काही तुमचा वेळ नाही, आपण थोडक्यात आता आपण पाहू कसं एकदा झालेलं आहे. कारण कीर्तनाच्या नंतर महापूजा सुरू आहे, भजनाचा कार्यक्रम आहे आणि सर्वांच्या असतो जे मोक्षाच्या भेटाले त्यासी पाहून चाले. म्हणजे गुरु भक्त अशा गुरु भक्तांना बघण्याबरोबर नियम काय करतात, नियम निघून जातात, त्याला नेण्याचा अधिकार आहे. जीव कसा जाते त्याच्यावर चिंतन, जीव कसा जाते, माणसाला मरण कसं येते, मरणाच्या अगोदर कसं कसं होते, मरण कसं येते, मरण प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला मरण. आता काय कीर्तन भजन म्हणा, भजन करायला नाही असं नाही, मरण प्रत्येकालाच आहे. बरोबर तू ऐकत राहणार सर्वाशी लागले मरण गेले तुझे राजाला गेले योगी पंडित ज्ञानी गेले शूरवीर वैरागी आणि सर्वाशी लागले मरण. मरण सगळ्याला लागले, अवतार सुद्धा आले, त्याला सुद्धा जावं लागले. मग प्रत्येक जण महादेवाला पुजारी, महादेव म्हणजे भेट प्रदर्शन घ्यायचं. आता महादेव कुणाचे प्रकार याचं सुद्धा थोडं माहिती पाहिजे. महादेव सतत ध्यान लावून बसलेले दिसतात, फोटो बघा काय बघा, मूर्ती जरी काही ध्यान लावूनच काय. आता नेमकं महादेव महामध्ये सगळ्यात मोठा देव कोणाचं ध्यान करणार आहे, महादेव नेमकं कोणाचं ध्यान करतात. पार्वती मातेने विचारलं, महादेवा तुम्ही सतत ध्यानामध्ये मग्न राहता, तुम्ही सगळ्या देवाचे देव आहात, तुम्हाला काय गरज पडली ध्यान करण्याची. महादेव पार्वतीला सांगतात, शिव कहे पार्वती प्यारी आणि कर भजन सुंदरकारी, गुरु की महिमा रे आधार क्या कहूँ नहीं है उपमा, गुरु नाम पार्वत हरि आणि कर गुरु भजन सुंदरकारी. माझ्या काय म्हणते मी गुरु महाराजांचं ध्यान करतो, सुद्धा गाव आदिनाथ गुरु सगळं शिताचा मचिंद्र दयाचा शिष्य मचिंद्र तुळशीचे गोरख सेवक पण याला वाचन करणं मग आदिनाथ महादेव महादेवापासून आलेला म्हणजे हा वैष्णव संप्रदाय. महादेवापासून म्हणजे मूळचं ज्ञान कुठलं आहे, मूळचं ज्ञान म्हणजे गुरु महाराजांचं ज्ञान आणि गुरुचं ज्ञान तिथपर्यंत आलं ज्ञानेश्वरापर्यंत. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर लिहिली, ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय पूर्ण गुरुचंच वर्णन आहे. अशा प्रकारची ही भक्ती आणि हे गुरुचं नामस्मरण. यमधर्म सांगितलं का जे मोक्षाच्या वेगाने त्याशी पाहून चालू मोक्षाचा गुरुचं नामस्मरण अखंड करते आणि प्रहार त्याला बघून पडून जातात.
जेव्हा आमच्या खारेकर बापूचा सुंदर पद आहे एक, मला काही जास्त पद बापूंची माहित नाही, पण एक पद माहित आहे, कारण मोठे मोठे महाराज त्यांचं पद कीर्तनाच्या माध्यमातून म्हणतात, म्हणजे ते काय साधे संत होते काय तुम्ही सोडतो परनामाचा पाहुला शिका बापू सांगतात जय जय आनंद प्रत्येक कीर्तन आपण घेतल्याशी सोडच सुंदर रचना आहे रामाचा पाहुण शिखा धाक पडे हरिहर ब्रह्मदिका दैवता यती सावळ द्यावे शिका जावे आम्हाला द्यावे शिका कुठं जायचं लगेच दुसऱ्या चरणामध्ये सांगतात त्रेचाळीसपदी जय जय शुद्ध लक्षण पद गुरुदेव द्यावे शिका जावे आम्हाला द्यावे शिका शुद्ध लक्षण पदावर जायचं बापूची पाठी सुद्धा सांगतात सांगायचा भाव निर्गुणाची केली भरा इथे आहे पुण्याचा सणा काय सांगू बाई माझ्या माहेरचे खेळले तेज काही तुमचं महाराज काय म्हणले महाराजला ठाऊ का तर फक्त आनंदमय लोकांना माहित आहे वरती सांगूनच माहित आहे
घेतलेला आरोप सुद्धा बऱ्याच जणांना पाहत नाही. प्रतिसादातूनच कीर्तन ठेवावं असं काही महाराजांचं मला म्हणणं. महाराज कीर्तन आहे ना 32 आवाजात घ्या. आता आमचं तसं नाही. त्यानं जरी म्हणला महाराज 32 पैकी घ्या, मात्र लोकाला जे माहित नाही ते सांगावं लागते. हे सुद्धा घेता नसतात. आधी आलेला वाक्य करावे सोयीत म्हणा आनंद करतोय डोळ्याला. बऱ्याच जणांना हे पाठ आहे. मग प्रत्येकाला माहित आहे. जे माहित आहे ते सांगण्यात मजा नाही. जे माहित नाही तेच सांगण्यात मजा आहे. समजा एखादं टीचर घरीच बघले त्याला म्हणे टाकायचं येते का होती एकदम. तसं जे माहित आहे त्यांना झोप मोडून कीर्तन आहे ऐकायला येत नाही. माहित नाही तेच सांगावं लागतं. मग अशा आमच्या कार्यक्रमात पण एका शब्दामध्ये परिणाम बसलेला हा अभंग मोठमोठे महंत सुद्धा या अभंग घेतात आणि त्याच्या अभंगावर ते विवेचन करतात, त्याची मांडणी करतात, त्याच्यावर कीर्तन करतात. मला तर वाटते भगवान महापुरुष त्यांनी जे बदल येऊन ठेवले त्याची पुस्तक तयार करावं. आमच्यासारखे ठेवावं केलीच पाहिजे. का संप्रदायामध्ये आपल्या संत नाही आणि त्या संतांचं आपल्याजवळ जे काही त्यांनी लिखाण केलेलं आहे ते आपल्याकडे आलेलं नाही. म्हणजे त्यांचे भाव आपल्याजवळ नाही. जे संत लिखाण करत होतात की त्यांचा भाव कसा होता त्यांच्या लिखाणातून आपल्याला कळते आणि त्याच्यातून आपल्याला सर्व जाणवते. आणि जाणवण्याच्या नुसार आपण कीर्तन करू शकतो, त्याचं जीवन चरित्र सांगू शकतो. आणि जीवन चरित्र सुद्धा थोडक्यात घेऊन ठेवा. समोर आपल्याला जे पदर नंतर छापल्यानंतर आपल्याला काम पडेल. कारण संतांच्या चरित्राशिवाय कीर्तन अपूर्ण आहे. म्हणून म्हणतो आजचा अभंग हे मला सांगितलं का पाहू जे मोक्षाच्या वेगाने काशी पाहून जावे रे. आनंद नामाचा गजर करिता श्री गुरुनामा खाली ते तुमची सत्ता नाही. आखरी गुरुचे चिंतन करतात तर यमाची सत्ता नाही. बाळगुरु बापूची आणि एव धर्माचा सन्मान. हे धर्माचा सन्मान एवढे आपले कार्यक्रम बापू गेले. मात्र गेल्यावर त्यांना दुःख झाले नाही त्यांच्या जीवनात. का गुरु भक्ताला येण्यासाठी स्वतः दत्त महाराज येतात. काय म्हणतात चला आपल्या गावाला जायची वेळ. म्हणून अशाच प्रकारचं तुम्ही पुण्यस्मरण करत राहा. का पुण्यस्मरण केल्याच्या नंतर त्यांच्या कार्याचा आठवण होते, त्यांची आठवण होते. आता कलियुगामध्ये असं झाले माणसं नेमकी घरला गेलं की जेवण करावे. गेल्याबरोबर पूर्ण भाकर खाय, उद्या आरती खाते, एक खाते, दोन खाते. आणि गेल्याबरोबर ढकलतात का विचार मग ते गेलेल्याची आठवण नाही. अशा प्रकारचं पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आठवण राहते. म्हणून दरवर्षी काही आपल्या स्वतःच्या पद्धतीने का होणार. मात्र आपलं जे कार्यक्रम बापूंचं जे गुरुवर्यांचं ते पुण्यस्मरण तुम्ही चालू ठेवा. एवढंच गुरु महाराजांच्या चरणी हे कीर्तन आणि तुमच्या सर्व संत मंडळीच्या चरणी हे कीर्तन आमच्या गायला चरण्याच्या सुद्धा चरणी समर्पण करून आमच्या विनोद बापूंच्या चरणी समर्पण करून जगद्गुरु दत्तात्रय प्रभूंच्या चरणावर समर्पण करून आमच्या कीर्तनभूमी शिवेला पूर्ण सद्गुरु महाराज शरण शरण सद्गुरु Thank you.
सद्गुरु समर्थ भागीर महाराज की जय, ब्रह्मचारी महाराज की जय, सब साधु संत